भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर. धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा. पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुम्ही आमच्यामध्ये आहात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारा तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू
ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केलं बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. हालेलुया 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 ओ हालेलुया 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 हालेलुया. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, शैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रम तुम्हाला स्वागत करीत आहे. दर रविवारी दुपारी 3 वाजता तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता, ऐकू शकता. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. आजपासून पाहूया गणना 10 अध्याय 29 आणि 32. नंबर्स 10, 29 and 32. मोशेने आपल्या सासरा मिद्यानी रघुवेल याचा मुलगा होबाब याला म्हटले, परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्याबरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू, कारण इस्रायलाचं कल्याण करीन असे परमेश्वर बोलला आहे. परमेश्वर आम्हाला देणार, मी तुम्हाला देणार असं म्हटलेला देशाकडे मी जात आहे, तर तू पण आमच्याबरोबर चल ना, तुझे आम्ही कल्याण करणार आहे. का परमेश्वरनं म्हटलं इस्रायलचं कल्याण मी करीन. आणि 32 वचनामध्ये तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्हीही तुझे कल्याण करू. तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्ही तुझे कल्याण करू. किती विश्वास आहे बघा. आता अब्राहमाला परमेश्वरनं खूप वर्षापूर्वी वचन दिले होते की तू पाहणारा सर्व देश तुला देणार आहे. नंतर ते
इसाहाकला खात्री केली, याकोबाला खात्री केली. पण अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं, हे वचन पूर्ण होण्याच्या अगोदर तुझ्या सर्व लोक आणि एक परदेशमध्ये 400 वर्ष ते गुलामासारखं राहणार. आणि तसं झालं. इस्रायल लोक, युसूफ जेव्हा देशाचा राजा होता तेव्हा संपूर्ण जगामध्ये दुष्काळ पडली होती. तेव्हा याकूब म्हणजे युसूफ आपला वडील याकूब त्याच्या भावाच्या सर्व मंडळींना मिस्र देशमध्ये आणतो. तिथे चांगला देश गोसेंद देतो. सगळं खूप वर्ष चांगलं चाललं होतं. नंतर देवाच्या प्रतिज्ञाची वेळ आली ना, नंतर देशामध्ये नवीन राजा आला. तो युसुफाला ओळखला नव्हता आणि त्यांनी पाहिलं, बाप रे, हे इस्रायल लोक आमच्यापेक्षा बलवंत आहात, आमच्यापेक्षा मोठ्या संख्यामध्ये आहे, यांना धाबायला पाहिजे, नाही तर उद्या हे आपल्या शत्रूबरोबर मिळून देश ते स्वतः आपल्या करून घेणार, काय करायचं. तर त्यांना एवढं सत्व लागले, सगळं काम देऊ लागले, त्यांच्यावर दादागिरी करायला लागले. असं 400 वर्ष झालं. नंतर देवाने त्यांना स्मरण केलं. तुम्ही निर्गमन 2 अध्याय 23, 24, 25 एक्सोडस 2:23-25. बराच काळ लौटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंश बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्याने केलेले आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोचली. देवाने त्यांच्या आकात ऐकला तेव्हा अब्राहम, इसाक व याकूब यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशाकडे दृष्टी लावली. देवाने त्यांच्याकडं लक्ष पुरवले. आपलं वचन, आपले करार देवाने आठवण केली. नंतर 3 अध्याय 1 वचनामध्ये पुढचं वचनच काय म्हणते. 3 अध्याय 1 वचनामध्ये चॅप्टर 3 verse 1 नेक्स्ट वर, मोसे आपल्या सासरा मिद्याने याजक इत्रो याची शेरडे मेंढरे चारत होता आणि तो आपल्या कळप रानाच्या पिछाडीस देवाच्या डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. देवाच्या डोंगर म्हणणारा देवाची उद्देश होता. हा तिथं शेरडे मेंढे 40 वर्ष तिथे चारत आहे, त्याला नेत असे. पण आज देवाने त्याला देवाच्या डोंगराकडे आणले आणि तिथं काय झालं, एक अद्भुत दृश्य. एक काठीच्या झाड जळत आहे, पण ते जळून राख झाला नाही. आणि मुसा म्हणतो, मी जवळ जाऊन हे अद्भुत दृश्य पाहणार. पण 4 वचनामध्ये 3:4 तो जवळ ते पाहण्यास मोशे तिकडे वळाला. तसे परमेश्वराने पाहिलं आणि जुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तो म्हणाला, काय अंग या. नंतर 7, 8, 9 3 अध्याय 7, 8, 9 परमेश्वर म्हणतो, मिस्र देशात असल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यांना मिस्री लोकांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधा मधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हिती, अमोरी, परिजी, हिवी व एबुसी यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरला आहे. या मिस्र देशातून सोडून गानान देशामध्ये दूध आणि मध विकत देणार आहे. पहा, इस्रायल वंशाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसं जुलूम करीत आहात हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. 10 वचनामध्ये, आता तू ये, आता तू चल, मी मिस्र देशात माझे लोक इस्रायल वंश यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. आता बघ, देवाचे वचन पूर्ण होण्याचं आहे. देव म्हणतो, या गुलामीच्या देशातून त्यांना बाहेर काढून त्यांना मी वचन दिलेलं आहे, करार केलेलं आहे. त्या दूध मध वागणारा उत्तम देशामध्ये त्यांना नेणार आहे, खाना देशामध्ये. आता तसं मुसा गेला, इस्रायल लोकांना सोडून बाहेर आणला. आता त्याचा प्रवास चालला आहे. 40 दिवसात ते त्या नवीन देशामध्ये पोचणार होते. पण इस्रायलने मध्ये कुरकुर केले, देवाला रागवलं म्हणून ते 40 दिवस 40 वर्ष झालं. तरी मुसा म्हणतो, देवाने म्हटलेलं आहे तुला देऊ असं म्हटलेलं देशाकडे चाल. किती खात्री आहे बघा.
आज आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे. आमच्या प्रभू देणार म्हटलं खरोखर देणारच. तो कधी आपल्या वचनापासून मागे पडत नाही, करारापासून मागे जात नाही. आणि म्हणून मूसा म्हणतो देवाने करार केलेला आहे आमच्याबरोबर आणि देवाने वचन दिलेलं आहे, त्या वचनापर्यंत आम्ही जात आहे. हालेलुया. आणि तो तू पण ये रे, तुला पण भेटेल ना. देव आमच्या कल्याण करणार आहे. जसं परमेश्वर आम्हाला कल्याण करणार, तुला पण मी कल्याण करणार आहे. पण ओबा म्हणतो नाही 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 नाही, मला माझ्या नातेवाईकाकडे जायचं आहे. तो घेऊन गेला आणि देवाने त्यांना जसं वचन दिलं त्या देशामध्ये त्यांना नेलंच. आजहीच आपण पाहणार आहे परमेश्वर जे वचन देतो ते पूर्ण करतो. रोमक्रांसपत्री 4:21 रोमन्स 4:21, रोमक्रांसपत्र 4:21 आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही सामर्थ्य आहे अशी त्याची पक्की खात्री होती. अब्रामची खात्री काय? देवाने अभिवचन दिले, वचन दिले, ते पूर्ण करण्यास देवाला सामर्थ्य आहे अशी त्याची पक्की खात्री होती. 19:20 पाहत आहे, 4:19-20. तथापि विश्वासाने दुर्बल न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्ष झाला ना, त्या शरीरामध्ये ताकद नाही राहिली. आणि व सारा तिची बायको हिच्या गर्भाशयाचे निर्जीवन पडे ही त्याला लक्षात घेतली नाही. तो दुर्बल होता, त्याची बायको निर्बल होती. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळ मळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला. हालेलुया. देवाने वचन दिलेले ना खरं पूर्ण करणार, देवाची स्तुती करत राहिला. हेच विश्वास केलं. देव वचन प्रवचन दिलं तर देव त्याला पूर्ण करायला त्याला सामर्थ्य आहे. आणि इब्रिकनासपत्र 11:11 हिब्रूस 11:11 वयोमर्यादे पलीकडे असताही सारा म्हणजे अब्रामची बायको सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली व ती संतान प्रसवली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. विश्वसनीय म्हणजे परमेश्वर विश्वास करू शकतो, तो पूर्ण करतो. खरं परमेश्वर आहे, वचन पूर्ण करतो. अब्रामने काय विश्वास केलं? वचन पूर्ण करण्यास परमेश्वर सामर्थ्य आहे. आणि साराच विश्वास काय? वचन दिलेला परमेश्वर विश्वसनीय आहे, तो खरं परमेश्वर आहे. आता तुम्ही पासून विश्वास करा. आता अब्रामला साराला म्हणून सगळे म्हटले. अब्रामचं वय 100 झालेलं आहे, साराचे वय 90 झालेलं आहे. आता हे पूर्ण करण्याचे काही म्हणजे काय म्हणतात, काही भरोसा नाही आहे. कारण शरीरामध्ये ताकद नाही आहे. आपल्या शरीरामध्ये ताकद नाही आहे आणि साराचे गर्भ मेलेलं आहे, त्यामुळे जीव नाही आहे, निर्जीव, हा निर्बल. पण कसं पूर्ण होणार? पूर्ण झालं की उत्पत्ती 21:1 आणि 2 जेनेसिस 21:1-2 यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे जे परमेश्वराने म्हणले होते, वचन दिले होते, साऱ्यावर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले, वचन पुरे केले. देवाने दिले वचन पूर्ण केले. सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्राहमाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. हालेलुया. 3 वचनामध्ये म्हणते, काय म्हणते? 3-4 वचनामध्ये अब्राहमाला साऱ्यापासून मुलगा झाला, त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. 4 वचन. त्या सुद्धा केली. 5 वचनामध्ये आता सारा काय जब इसहाक जन्मला 100 वर्षाचा होता. 6 वचन. सारा म्हणाली, देवाने मला हसवले आहे. जो कोणी हे ऐकल तो माझ्याबरोबर हसेल. इसहाक म्हणजे हसी. ते म्हणते सगळे हसणार. अरे बापरे, अब्रामचं वय 100 आहे आणि साराचं वय 90 आहे, यांना कसं का मुलगा झाला? अरे हे तर मजेची गोष्ट म्हणणार ना, सगळ्यांना हसवायला. आमेन. आज तुम्हाला पण देव हसवणार.
देववचन पूर्ण करणार विश्वास धरा. देवाने दिलेले वचन, प्रवचन, देवाने तुमच्याबरोबर केलेलं करार खरोखर पूर्ण करण्यास सामर्थ्य आहे आणि तो विश्वासनीय. विश्वास करा. आज तुम्ही रडत आहे, माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही, कल्याण नाही, देवाचे वचन पूर्ण झाले नाही, रडू नका. विश्वसनीय परमेश्वर, सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला पण हसवणार. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू. या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी आमच्यासाठी मानवबन उतरून आला प्रभू येशू, आणि आमच्या सर्व बोज, आमच्या भार, आमच्या पाप सगळं आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभ केलेला गेला. आमच्या पापाला मिठवला, तो मेला, परंतु जिवंत उठला. आत्मा जिवंत परमेश्वर आहे. जसं मूसा म्हणतो, देवाने वचन दिलं, त्या देशाकडे आम्ही जात आहे. परमेश्वराने म्हटलं देऊ म्हटलं तर देणार. असा विश्वास प्रत्येकानं दे प्रभू. विश्वास हारून बसलेला आहे. अब्राहमनं सांगितलं, मी तुला एक मुलगा देणार, आणि तो विश्वास केला. परमेश्वर सामर्थ्य आहे वचन पूर्ण करण्यास. साराने विश्वास केलं, देव विश्वसनीय आहे, पूर्ण करणार आहे. तसं पूर्ण केलं आणि सगळ्यांना हसवलं प्रभू. आज रडत आहे परमेश्वर, आमच्या जीवनामध्ये कल्याण नाही, आनंद नाही, आमच्या मुलींच्या लग्न होत नाही, आमच्या मुलींना चांगलं नोकरी मिळत नाही, काय करू? पण देव म्हणतो, मी तुझे कल्याण करीन. हे देवाचे वचन आहे. तुमचे कल्याण होणारच. हो प्रभू राजा, प्रत्येकाचं कल्याण कर. प्रत्येक घरामध्ये आनंदाची बातमी होऊ दे. ते आता रडत आहे, त्यांना हसव प्रभू. तो सर्व, तो म्हटलास ना योहान 16:20 जॉन 16:20, तुमचं सर्व दुःख आनंदामध्ये बदलून जाईल. प्रत्येक आनंद बदल प्रभू. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर. जे काय येशूच्या नावाने मागित आहेत ते सर्व आशीर्वाद दे प्रभू. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. आपण पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटू. आमेन.